अध्यक्ष महोदय, नियम 293 अन्वये सुरू असणाऱ्या विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलण्यासाठी आणि या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। प्रस्तावाची सुरुवात राज्यातील विद्यमान सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नावर पूर्णपणे अपयशी ठरले असून विकासाचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनामध्ये गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे असं या प्रस्तावाची सुरुवात आहे। आणि त्याच्या विरोधामध्ये माझं मत या ठिकाणी व्यक्त मी करतोय। मागच्या काही वर्षांमध्ये समृद्धी महामार्गासह अटल सेतू, कोस्टल रोड, पुणे, मुंबई, नागपूर या ठिकाणी होणारं मेट्रोचं जाळं या माध्यमातून पायाभूत व्यवस्था मजबूत करण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि वीज बिल माफी, कर्जमाफी, संकटातील शेतकऱ्यांना मग तो अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल त्याला मदत करणं इथपासून नदीजोड प्रकल्पापर्यंत वेगवेगळे अतिशय महत्त्वाचे प्रकल्प या सरकारने हाती घेतले, ते प्रगतीपथावर आहेत। मी पुणे जिल्ह्यातील आहे। पुणे जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाकांक्षी असे काही प्रकल्प या कालावधीमध्ये मार्गी लागत आहेत। पुरंदर एअरपोर्टचं काम अतिशय गतीनं पुढे चालले। पुण्याच्या मेट्रो मार्गिका दिवसेंदिवस नवीन मान्यता मिळत आहेत। सुरू झालेल्या सेवेला चांगला प्रतिसाद आहे। पुणे सोलापूर, पुणे अहिल्यानगर या अतिशय महत्त्वाच्या रस्त्यावरची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी दोन्ही ठिकाणी एलिव्हेटेड रोडचं जवळपास 12,000 कोटी रुपयांचं काम सरकारनं सुरू करतंय। रिंग रोडचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प अतिशय गतीनं पूर्ण होतोय आणि शेतीच्या पाण्यासाठी खडकवासला टनेल सारखा जवळपास 2,000 कोटी रुपयाचा प्रकल्प पुण्यामध्ये अतिशय गतीनं सुरू आहे। नदी शुद्धीकरणासाठी जायकाच्या माध्यमातून जवळपास 1,000 कोटी रुपयाचं काम पुणे शहरामध्ये चालू आहे आणि शेती संदर्भातल्या जानाई, शिरसाई, पुरंदर योजनेसंदर्भात जवळपास 500-600 कोटी रुपयाची तरतूद करत असताना बुशी धरणाचं पाणी मूळ प्रवाहाकडे वळवण्याची प्रक्रिया शासनानं सुरू केली। चिबड जमीन निर्मूलनाचा प्रकल्प हाती घेतला आणि अशा प्रकारचे प्रकल्प करत असताना पुण्यासारख्या परिसरातील PMRDच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन करण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होतोय। त्यामुळे सगळे प्रकल्प हे सर्वसामान्य जनतेसाठी अतिशय योग्य प्रकारे नियोजित केलेले आहेत। ते विरोधी पक्षाचा जो प्रस्ताव आहे ते त्याचा विचार केला तरी सगळी कामं ही जनसामान्यांच्या सोयीसाठी असल्यामुळे या प्रस्तावाला मी विरोध करतोय। परंतु काही जनसामान्यांच्या मागण्या ह्या निश्चितपणे प्रलंबित आहे आणि त्याच्यातील महत्त्वाच्या 1-2 विषयावर प्रकाश मांडण्यासाठी मी प्रयत्न करतोय। अतिशय महत्त्वाचा अशी एक विषय विशेषतः पुण्याच्या परिसरातील नद्यांच्या प्रदूषणासंदर्भातला आहे आणि या नद्या संदर्भातल्या मागचे कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय। 8 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। इंद्रायणीमध्ये स्नान करून या पालखीचं प्रस्थान होणार, परंतु ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे त्या पाहता या पालखीची सुरुवात अतिशय पवित्र होताना त्याला या प्रदूषणाची निश्चितपणे बाधा येणार आहे। मुळामुठा, गोदावरी, पंचगंगा, इंद्रायणी, भीमा या सगळ्या नद्यांची परिस्थिती पाहिली तर प्रचंड मोठं प्रदूषण या कालावधीमध्ये झालेलं आहे। PMRDनं इंद्रायणीचा जवळपास 540 कोटी रुपयाचा पुनरुज्जीवन करण्याचा आराखडा तयार केलेला आहे, परंतु त्याला अजून गती मिळालेली नाही वस्तुस्थिती आहे। आणि महाराष्ट्रातील जर प्रदूषित नद्यांची आपण संख्या पाहिली तर जवळपास 48 पैकी 35 नद्या या देशभरातील जर विचार केला त्यापैकी 35 नद्या या राज्यातील ही अतिशय गंभीर बाब आहे। BODचं प्रमाण 3 मिलीग्राम प्रति लिटर असणं अपेक्षित आहे। आपण 30 मिलीग्राम पेक्षा पुढे म्हणजे जवळपास 10 पट जादाचं प्रदूषण घेऊन नद्या वाहत आहेत। पुण्यासारख्या शहराचं जवळपास 980 MLD पाणी हे कुठलीही प्रक्रिया न करता त्यापैकी जवळपास 800 MLD पाणी हे नदीमध्ये सोडलं जातंय। त्याचा अतिशय दूरगामी परिणाम त्या संपूर्ण परिसरावर होतोय। जलपर्णीच्या समस्येपासून कॅन्सरपर्यंतच्या समस्यापर्यंत अतिशय मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील जनतेला या समस्यांना सामोरं जावं लागतंय। विशेषतः उजनीच्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढते। त्याला
हे प्रदूषण कारणीभूत आहे आणि राष्ट्रीय हरित लवादानं वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या राज्य शासनाच्या विरोधी दंडाच्या प्रक्रिया केलेल्या आहेत. त्यामुळे याचा एक कालबद्ध कार्यक्रम आपण हाती घेण्याची आवश्यकता आहे. रिअल टाईम मॉनिटरिंग करून या सगळ्या परिसरामध्ये एक नदीच्या पुनरुज्जीवनाचा कृती आराखडा शासनानं तयार करण्याचा टप्पा आलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये लोकांच्या अपेक्षा निश्चितपणे राहणार आहेत. उजनीमध्ये आपण सगळेजण उजनी राज्यातील एक मोठंच धरण आहे आणि त्याच्यामध्ये सगळी सुरक्षिततेची मर्यादा ओलांडल्या जात आहेत. मध्ये एका सर्वेमध्ये जवळपास मॅंगनीजचं जे प्रमाण आहे ते सुरक्षित प्रमाणापेक्षा 51 पट जास्त असल्याचं त्या ठिकाणी आढळलेलं आहे आणि हे कायमस्वरूपी स्वरूपाचे हे जे काही प्रदूषण झालेलं आहे त्याचा आरोग्यावर जीवसृष्टीवर कायमचा परिणाम होईल आणि हे घातक रसायन ही कायमस्वरूपी त्या परिसरामध्ये वर्षानुवर्ष पुढच्या काही कालावधी परिणाम करू शकतील आणि त्यामुळे या सगळ्या विषयाकडे बारकाईनं निश्चितपणे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. माझ्या मतदारसंघामध्ये कुरकुम सारखी MIDC आहे आणि रोहा, बदलापूर, अंबरनाथ, तळोजा, पाताळगंगा, डोंबिवली या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या MIDC आहेत. राज्याच्या व्यवस्थेसाठी या MIDC चालणं आवश्यक आहे, परंतु त्या ठिकाणी जी कायमस्वरूपीचं जे नुकसान त्या परिसराचं होते ते गंभीर आहे. त्याच्यामध्ये सातत्यानं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, यश येत नाही. एक MLDचं त्या ठिकाणी CTP आहे म्हणजे सेंट्रल जे काही ETP आहे आणि तो चालवतो जे प्रदूषण करणारी मंडळीच त्या ठिकाणी चालवतात. हा विरोधाभास आहे आणि त्याच्यामध्ये विस्तार वाढ होणं गरजेचं आहे आणि सगळी युनिट्स होताना आता ZLD युनिट होणं आवश्यक आहे. म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज त्याच्यामधून व्हावा या अटीसच पुढचे उद्योग आले तरच त्या उद्योगाच्या संदर्भातल्या ज्या अपेक्षा आहेत, रोजगार निर्मिती, त्या परिसरातील अर्थव्यवस्थेला मदत होणं, हे जरी खरं असलं तरी प्रदूषणामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास झालाय आणि ते रोखण्यासाठी पुढच्या काळामध्ये ZLD युनिट त्या ठिकाणी होणं ही या चर्चेच्या निमित्तानं मी मागणी करेल. एक विषय मी सातत्यानं मांडलेला आहे तो म्हणजे शेतीच्या संदर्भातलं जी काही अर्थव्यवस्था आहे. आजही 51% जवळपास शेतीची अर्थव्यवस्था आहे, परंतु ही अर्थव्यवस्था असताना शेतीच्या मालाला संरक्षण देण्यासाठी, शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी काही पावलं आपण उचलणं आवश्यक आहे. आज अन्न सुरक्षेसंदर्भात संपूर्ण जग प्रयत्न करतंय. आपली लोकसंख्या 145 कोटीपेक्षा पुढे गेलेली आहे. जगाची लोकसंख्या 800 कोटी आहे आणि 2050 पर्यंत ती 970 कोटीपर्यंत जाईल अशी स्थिती आहे आणि त्यामुळे शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी, त्याला बाजारपेठेची व्यवस्था निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या मालाला बाजारभाव मिळावा यासाठी स्वतंत्र अशी एक व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आज साखरेचे दर म्हणावेसे वाढत नाही, ऊसाच्या शेतकऱ्याची दराची अपेक्षा आहे ती योग्य आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारं मेकॅनिझम हे तयार करण्यासाठी शेतीमालाचं दराच्यावर शेतकऱ्याचं थेट नियंत्रण राहावं, शासनाचं थेट नियंत्रण राहावं, शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी एक मंत्रालय सुरू करावं अशा प्रकारची सातत्यानं मागणी मी करत आहे आणि त्याच्यामध्ये या भाषणामध्ये, उत्तराच्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख यावा अशा प्रकारची अपेक्षा निश्चित राहील. कांद्याचा दर खाली येतो, शेतकरी नुकसानीत जातो, कांद्याचा दर वर जातो, ग्राहकाला तो महाग मिळतो. कोणताही शेतमालाचा दर हा एका रात्रीमध्ये वाढत नाही, कमी होत नाही. कोणताही शेतमाल हा एका रात्रीमध्ये जादा उत्पादित होत नाही किंवा त्याचं शॉर्टेज येत नाही. त्याची पूर्वकल्पना शासनाला असते, परंतु त्याचा समन्वय नसल्यामुळे कोणत्या उत्पादनाची आयात करावी, कोणत्या उत्पादनाची निर्यात करावी या संदर्भातली व्यवस्था नसल्यामुळे त्यासाठी शासन स्तरावर व्यवस्था उभी करावी अशा प्रकारची मागणी या चर्चेच्या निमित्तानं मी करतो. आपली धरणे ही आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत आणि काही कोयना किंवा जायकवाडी, गिरणा, त्याचबरोबर खडकवासलासारखी धरणं ही 50-60 वर्षापेक्षा जास्त वयाची झालेली आहेत. 1961 साली पानशेत फुटलं, 2019 साली तीव्र धरण फुटून काही लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि पुढच्या काळामध्ये संभाव्य धोका लक्षात घेता आपण त्याच्यामध्ये पावलं आत्ताच उचलली पाहिजे. केंद्र सरकार त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतंय आणि त्यासाठी पूर्ण राज्याचा सर्वे करून धरणांची सुरक्षितता तपासणी करणं आवश्यक आहे.
आणि या संदर्भात आपल्याला लोकांना आश्वस्त करावं लागेल. धरणाची सुरक्षितता जितकी महत्त्वाची आहे त्याची साठवण क्षमता सुद्धा महत्त्वाची आहे. आणि साठवण क्षमतेच्या तुलनेनं अतिशय कमी सिंचन आपण त्या ठिकाणी करतोय. कॅगच्या अहवालाप्रमाणे 48 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली, परंतु प्रत्यक्षामध्ये वापर मात्र 32 लाख हेक्टरवरच पाण्याचा होतोय. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन सिस्टीम्स केल्यानं ही जशी महत्त्वाची गोष्ट आहे तशीच या धरणांच्या बाबतीमध्ये गाळ काढणं आवश्यक आहे. शासनाचं मी अभिनंदन करेल की प्रायोगिक तत्वावर उजनीसह 6 धरणांचा गाळ हाती घेण्यासंदर्भातला प्रयत्न शासनाकडून होतोय आणि त्याचा पाणी साठा वाढल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची उपलब्धता निश्चितपणे त्याच्यामुळे जादाची होईल. परंतु त्याचबरोबर संपूर्ण राज्यातील सगळ्यांच्या धरणांची अतिशय बारकाईने तपासणी करून एक वेळ कॅनल आमचे खडकवासला कॅनल वारंवार फुटतो म्हणून आपण खडकवासला टनेलचं काम घेतोय, परंतु काही टेमघर सारख्या धरणाच्या सुरक्षितते संदर्भामध्ये अतिशय गंभीर स्वरूपाचे त्या ठिकाणी आपल्याला परिणाम पाहायला मिळाले. 500-600 कोटी रुपये शासनाला खर्च करावा लागला, परंतु एक टेमघर एक पानशेत याचा विचार न करता राज्यातील सगळ्या ज्या धरणांचं आयुर्मान 50 वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे त्याच्या सुरक्षितते संदर्भामध्ये सर्वे करून त्या संदर्भामध्ये शासनाला एक रिपोर्ट या सभागृहासमोर मांडण्याची आता वेळ आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये शासनाने कारवाई करावी अशा प्रकारची विनंती या चर्चेच्या निमित्तानं करतो. शासनाचं अभिनंदन दुसऱ्या एका गोष्टीसाठी करतो. परवा स्टिंगचा विषय चालू असताना मी त्यामध्ये प्रकर्षानं जे दुधामध्ये भेसळ केली जाते या संदर्भामध्ये गोष्ट मांडली. त्या गंभीर विषयाकडे शासनाचं लक्ष वेधलं. शासनाचं मी अभिनंदन करतो की खूप मोठी कारवाई झाली आणि खूप मोठं रॅकेट त्या निमित्तानं उघडकीस आलं. सर्वसामान्य नागरिकांच्या लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या ह्या गोष्टी रोखणं आवश्यक आहे. त्या बाबतीमध्ये जशी पावलं उचलली गेली त्याच प्रश्नाच्या दरम्यान मी एक गोष्टीकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं, ते म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे काही कटिंग पानसह वेगळ्या पानाच्या माध्यमातून काही गोष्टीचा प्रसार हा चुकीच्या पद्धतीनं होतोय आणि ड्रग्ज हे आता ग्रामीण भागामध्ये मिळायला लागले. मी जबाबदारीने सांगतो काही हजार कोटी रुपयाचं ड्रग्जचे उत्पादन माझ्यासारख्या ग्रामीण भागातील मतदारसंघामध्ये आम्हाला पाहायला मिळालं. 2 प्रकल्प त्या ठिकाणी आढळले, त्याच्यावर कारवाई झाली आणि आजही आम्ही साशंक असतो की आमच्या भागामध्ये केमिकल MIDC आहे. त्या ठिकाणी काम चालू असताना त्या प्रक्रियेवर काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा नक्की उत्पादन काय आहे आणि ते खरंच ड्रग्ज आहे का हे माहीत नसतं. त्याचे फॉर्म्युलेशन्स वेगवेगळे आहेत. त्याच्यावर भविष्यामध्ये बारकाईने लक्ष द्यावं अशा प्रकारची निश्चितपणे मागणी या चर्चेच्या निमित्तानं करेल. 1-2 मुद्द्यावर आपलं लक्ष वेधून माझं मनोगत मी पूर्ण करेल. त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये एक पुणे आणि दौंड ही रेल्वे लाईन आहे. मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारकडे त्या संदर्भामध्ये पाठपुरावा केलेला आहे, परंतु राज्य शासनाच्या माध्यमातून पुणे दौंड रेल्वे लाईन ही अतिशय व्यस्त अशी लाईन आहे. त्या ठिकाणी जादाचे ट्रॅक्स व्हावे, त्याचबरोबर आता इलेक्ट्रिक लोकल त्या ठिकाणी सुरू व्हावी, कारण की आता पुणे सोलापूर रस्त्याचं जे काही एलिव्हेटेड रोडचं काम सुरू होईल तो पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यासाठी रस्त्यासह रेल्वे मार्गाच्या मजबूतीकरणाचं काम सुद्धा राज्य शासनानं पुढाकार घेऊन केंद्राकडे पाठपुरावा करून करावं. 2 पत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रेल्वे मंत्र्यांना दिलेली आहेत, त्याचा पाठपुरावा मी करतोय, परंतु शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा होणं आवश्यक आहे. या बाबतीमध्ये शासनानं थोडं गतीनं त्या बाबतीमधले निर्णय घ्यावेत अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि मला आपण माझं नाव घेऊन धन्यवाद न रोखता बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आमचं समाधान केलं, त्याबद्दल आभार मानतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.